हाय हॅलो नमस्ते, कशा आहे सर्वजण? मस्त मजेत ना? आलेला तुम्हाला पाणी मिरचीचा ठेचा बघताच. चला तर बघूया, आपण एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. त्यासाठी सुरुवातीला काय घेतलं मी, थोड्याशा जाड्या मिरच्या घेतल्या, जाड्या मिरच्या आणि तिखट मिरच्या आणि थोड्याशा सपक मिरच्या. ह्याने काय होतं माहिती का, हे खायला पण थोडंसं टेस्ट लागतं आणि शेंगदाणे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता. सुरुवातीला काय केलं, थोडंसं मी तेल टाकून आहे ना, थोडंसं ते जाड मिरच्या असतात ना, जाडसा, त्या थोड्याशा अशा मस्त अशा खरपूस अशा भाजून घ्यायच्या. खरपूस भाजल्यानंतर थोड्याशा त्यात तिखट मिरच्या टाकायच्या आणि थोड्याशा सपकवाल्या मिरच्या टाकायच्या. हे सगळं थोडंसं तेलामध्ये थोडंसं चांगलं असं मस्त असं मंदाचेवरती ते परतून घ्यायचं. की जेव्हाही आपण मिरच्या भाजतो ना, खोकला खूप येतो, पण खायला पण खूप टेस्ट लागतं. पण काय करणार, जर आवडत असेल तर एवढं फार सहन केलंच पाहिजे. त्यासाठी मस्त अशा खरपूस अशा भाजून घ्यायच्या. भाजते वेळेस मिरच्या जरा जपून भाजा, नाही तर परत उडतील टचके, मिरच्या फुटतात. पण त्यासाठी काय करायचं, मिरच्याची कधी पण 2 ते 3 भाग करून घ्यायची. म्हणजे काय होतं, मिरची जास्त करून फुटत नाही. कारण तुम्ही अख्ख्या मिरच्या टाकल्या तर त्याच्यामध्ये हवा भरली जाते लगेच, आणि भाजते वेळेस त्याच्यामुळे ते फटफट फुटून जातात. त्याच्यामुळे काय होतं, थोड्याशा तुटून घ्यायच्या आणि तुटल्यानंतर काय करायचं, मग थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं त्याच्यामध्ये कोथिंबीरच्या हिरव्या देठं टाकायचे. कोथिंबीरच्या काड्या टाकल्यानंतर नाही थोडंसं हे छान लागतं. आणि हे सगळं एकत्र असं मस्त असं परतून घ्यायचं, जोपर्यंत हे सगळं कोथिंबीरच्या काड्या वगैरे ते मऊसूत होत नाही. ते बघा असं मस्त असं झाल्यानंतर काय करायचं, हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं, मस्त त्याला थंड असं होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण काय केलं, शेंगदाणे टाकले. शेंगदाणे टाकल्यानंतर ते पण असे मंदाच्या वरती छान असे खरपूस असे भाजून घ्यायचं. ह्याच्यामध्ये ना थोडं तेल, आपण जेव्हा शेंगदाणे भाजतो ना थोडंसं तेल टाकायचं. काय होतं, जेणेकरून त्याचे जे खरपूसपणा येतो आणि जेव्हा भाजले जातात ना शेंगदाणे, ते असे छान असे दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण अशी मस्त चव येऊन जाते. हे सगळं एकत्र भाजल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, सुरुवातीला शेंगदाणे चांगले मिक्सरमधून काढून घ्यायचे. कारण तुम्ही जर आधी मिरची टाकली तर परत तुम्हाला ते भांडं धुवावं लागतं. त्यासाठी शेंगदाण्याचं कूट असं ओबडधोबड थोडंसं वाटून घ्यायचं. त्याच भांड्यामध्ये काय करायचं, थोडंसं जे आपण जे सगळं भाजून घेतलेलं आहे ते टाकायचं. आणि त्याच्यानंतर थोडंसं जिरे टाकायचे. जिरे टाकल्यानंतर लसूण टाकायचा भरपूर, अशी जिरे आणि कोथिंबीर अशी भरपूर टाकायची. त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर हे सगळं मिक्सरमधून असे बारीक असे मिक्सरमधून काढून घ्यायचं. मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर काय करायचं, कढईमध्ये भरपूर असे तेल टाकून घ्यायचं. तेल टाकल्यानंतर जे आपण मिरचीचा ठेचा आहे पूर्ण मिक्सरमधून बारीक जे करून घेतला आहे ना, तो पूर्ण चांगला असा परतून घ्यायचा. म्हणजे काय होतं माहिती आहे, आठवड्यावर तुम्ही असं जर ठेवलात ना तर त्याला काही खराब येत नाही. कारण हे तुम्ही 2 वेळा परतून गेलात ना तर याची टेस्ट पण छान लागते आणि टिकायला पण खूप दिवस टिकते. तुम्ही प्रवासात जर जात असाल ना तर 4 ते 5 दिवस जर तुम्ही बिना फ्रीजचं ठेवलं तरी आरामात राहतं. आणि फ्रीजमध्ये म्हटलं तर 1 महिनाही आरामात राहते. हे बघा, मी प्रवासासाठीही घेतले, कारण मी बाहेर फिरायला 8 दिवस जाणार होते ना, तर असा मिरचीचा ठेचा असा मस्त घेतला. तुम्ही असा मिरचीचा ठेचा जर प्रवासाला घेऊन गेलात ना, तुम्हाला कुठेही बाहेर भाजी घ्यायची विकत गरज पडणार नाही. आपल्या मिरचीचा ठेच्यासोबत आपण 1 चपाती तर आरामात खाऊ शकतो. असा मस्त असा झणझणीत ठेचा जर सर्वांना आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशा नवीन रेसिपीसाठी तर तुम्हाला जर असं कुठल्या पारंपरिक रेसिपी तुम्हाला हवी असतील तर मस्त अशा तुम्ही सांगा. असं झणझणीत